गणपती महाराज की जय। चिंगी सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। कॉलनीमध्ये 28 मार्चला तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी झाली। हा तो खास व्हिडिओ आहे। हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळ्यांनी मस्तपैकी नऊवारी घालून सगळ्या सजून धजून आलेत। तर किम्याच्या मम्मीची नऊवारी मी शिवलेली आहे, सगळ्यात पहिली शिवलेली, आणि तर सगळ्या जण येतात हळदी कुंकाला। कॉपीराईटचा इश्यू आहे, त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे लेझिमचा पूर्ण तो तुम्हाला सेपरेट पाहायला मिळेल। नाशिक ढोल ह्याच्यावरती हा लेझिम खेळत होत्या आणि ह्याची प्रॅक्टिस खूप केलेली सगळ्यांनी मिळून, आणि तुम्ही पाहू शकता सगळ्या जणी नऊवारीमध्ये, काही ह्याच्यात नऊवारी शिवलेले आहेत, कोणी असं नेसलेले आहेत, आणि सगळ्यांनी फेटे बांधलेत। लेझिम हे खूप छान असं खेळण्यात येतं। अगर तुम्ही रेग्युलर लेझिम अगर घरीसुद्धा प्रॅक्टिस केल्या ना बोलतात, त्याच्याने वजन कमी होतं, पूर्ण तुमच्या शरीराचं व्यायाम होतं। हा बऱ्याचदा सांगण्यात येतं। तुम्ही पाहू शकता की ती जोशमध्ये सगळ्या जणी खेळतात। नाही म्हणलं तरी 1 महिनाभर सगळ्यांनी मिळून ही प्रॅक्टिस केलेली आहे। तर बाहेरचे आपण जेव्हा हे सगळे कार्यक्रम करतो शिवजयंतीला, नेहमी बाहेरच्यांना आपण बोलवत असतो सगळ्या ठिकाणी, कारण आपल्याला परफेक्ट ते जे लेझिमचे प्रकार आहेत ते म्हणजे पाहायचे असतात। पण तुम्ही जिथं राहता तिथंच अगर शिवजयंती होत असेल आणि तुमच्याच तिथल्या सगळ्या जणी मिळून भाग घेऊन, सगळ्या ह्या आमच्या जशा मैत्रिणींनी भाग घेऊन हा लेझिमचा खेळ तिथं दाखवला,
आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त हात आहे तो शीतलचा, जे नेहमी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसते. तिने हा लेझिम बसवला होता आणि सगळे शूट करत होते. मस्तपैकी सगळ्या जणींनी तयारी केलं होतं. हा जो मेन लेझिमचा आहे तो व्हिडिओ मी संध्याकाळी टाकणार आहे, तो नक्की पहा. आणि ह्याच्यातल्या बऱ्याच जणी ह्या व्हिडिओचा वाट पाहत होते. काय कारणामुळं, कॉपीराईट आणि हे बाकी एडिटिंगमुळं हा व्हिडिओ मी खूप लेट टाकत आहे. त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करते, कारण हा व्हिडिओ कसाही टाकू शकत नाही, खूप लक्ष द्यावं लागतं. आणि इकडे ह्या सगळ्या मुली आहेत. श्रद्धा म्हणते, माझी छोटी समृद्धी आहे जिने शिट्टी पकडले. तिच्या बाजूला श्रेया, कोण कोण आहे हेही लक्षात येत नाही. आर्या आहे, परत तिचा पूर्ण ग्रुप आहे. श्रावणी आहे, मृणाल आहे, दुर्वा आहे. ह्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. आणि खूप छान सुंदर असं नाटकसुद्धा हे केलं आहे. समृद्धीचं चॅनल आहे, त्याच्यावरती तिने तो अपलोड केलेला आहे, तो नक्की पहा. मुलींनी आणि छोट्या छोट्या मुलांनी सगळ्यांनी मिळून म्हणजे त्याच्यात बरेच जण त्यांचे काका काकू आहेत. खूप छान शिवजयंतीच्या ह्याच्यावरती तो नाटक त्यांनी केलेला आहे. प्रॅक्टिस करायला त्यांना खूप वेळ कमी भेटला होता. तो आवर्जून नाटक पहा. म्हणजे ह्याच्यातूनच कसं होतं, स्टेजवरती जाण्याचं एक डेअरिंग मिळतं आणि त्याच्यामुळे आपले मुलं बऱ्याच गोष्टी करू शकतात. ह्याच्यात नऊवाऱ्या ज्या आहेत, माझ्या मुलीची समृद्धीची जी आहे ती मी स्टिच केलेले, आणि बाकीच्या ह्या सगळ्यांनी रेंटवरती आणलेल्या ह्या साड्या आहेत. ह्या 6 वारीमध्ये शिवलेल्या नऊवारी आहेत. ह्याचा मी व्हिडिओ 6 वारीचा जो टाकलेला आहे त्यात तुम्ही पाहू शकता. सेम असंच आहे, जे डान्ससाठी, लेझिमसाठी किंवा नाटकासाठी ह्या नऊवाऱ्या वापरण्यात येतात. तर लेझिमचा जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळी आवर्जून पहा. खूप सुंदर असा लेझिम खेळला. त्या म्युझिकमध्येच त्याचा जो ताल असतो, त्याचा जे बोलतात ना एक उत्साह असतो ना, त्या संगीतवरतीच छान दिसते. ह्यात मी वेगळं म्युझिक टाकलं असतं तर त्याचा तो गेटअप आलाच नसता आणि त्याला कॉपीराईट आलं तर व्हिडिओचा खूप इश्यू होतो. कधी कधी व्हिडिओ टाकू पण शकत नाही, म्हणजे पूर्ण व्हिडिओलाच हे करतात, म्हणजे बॅन करतात, असा तो प्रकार होतो. तर मी आधी टाकला, 7-8दा मी ट्राय केला की ह्या म्युझिकऐवजी कुठला मी म्युझिक टाकू शकते का कॉपीराईटचा काढून, असं होईल का, पण ते नव्हतं जमत. तर मी म्हणलं नाही, आपण त्याचा व्हिडिओ पूर्ण सविस्तरच टाकू. बघा मुली किती सुंदर दिसतात आणि ग्रीन साडी ती उठूनच दिसते. ही सेमी पैठणीचा हा पॅटर्न येतो ह्याच्यामध्ये आणि खूप छान बसवलेलं. लेझिममध्ये मुलींचा लेझिम ह्या मुलीने स्वतः बसवला होता आणि समृद्धी खूप ह्या गोष्टीमध्ये परफेक्ट आणि प्रॅक्टिस घेते. नेहमीचे जेव्हा डान्स असतात आणि सगळ्या त्या मैत्रिणी मिळून बसवतात ते कुठं तर खूप छान वाटतं, कारण त्यांच्याकडे वेळ नव्हता कोरिओग्राफरला बोलवून हे करून. आणि बऱ्याच काका काकू लोक जे शिकवतात त्यांना, पण त्यांना तो व्यवस्थित जमत होता तर त्यांनी ते बसवलेलं. नाटकामधले पण बरेचसे त्यांचे जे काही नृत्य डान्स होते तेही स्वतः बसवलेले होतं. तो व्हिडिओ चेक करा समृद्धीच्या चॅनलवरती. त्या व्हिडिओला पूर्ण कॉपीराईट आहे. तो व्हिडिओ मी इथं अपलोड केलाच नाही आहे, कारण तो नाही म्हणला तरी अर्धा की पाऊण तासाचा तो व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, त्याच्यात तुम्हाला मुलांनी केलेली मेहनत सगळं पूर्ण दिसेल. आणि मेन आहे त्याच्यात का परफेक्शन किंवा हे ते तुम्ही पाहू नका, मुलांची मेहनत पहा. आणि मुलांनी स्वतः बसवलेला तो नाटक आहे. तर अशा पद्धतीने हा शिवजयंतीचा कार्यक्रम खूप छान साजरा झाला आणि हा झाला होता 28 मार्चला 2024मध्ये, म्हणजे ह्याच वर्षी. मला व्हिडिओ टाकायला लेट होतं आहे कारण खूप जण ह्या व्हिडिओची वाट पाहत आहेत. ज्या सगळ्या जणी माझ्या मैत्रिणी आहेत, मला बऱ्याचदा विचारला कधी व्हिडिओ येणार आहे, कधी व्हिडिओ येणार आहे. म्हणजे लवकरच तो व्हिडिओ मी अपलोड करते. तर हे 2-3 दिवसात हा मी एडिट केल्यानंतरही त्याच्यात हा व्हिडिओ यायला 2-3 दिवस लागतील, कारण तो अपलोड करावा लागतो. परत त्याच्यात काय कॉपीराईट येईल का तेही सगळं पाहावं लागतं. तर अशा पद्धतीने हा शिवजयंतीचा कार्यक्रम खूप छान उत्साहात साजरा झाला. आणि लेझिम तो पूर्ण मी जो काही ह्याच्यामध्ये माहिती दिली, जी थोडीफार होती मला माहितीतली, तेच मी ह्याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. पण तुमच्या मुलांना आवर्जून असे कुठे कार्यक्रम होत असतील आपल्याच ह्याच्यामधले तर त्यांना जाऊ द्या, कारण हे याची जे बोलतात ना डेअरिंग येतं ते आयुष्यभर त्यांना सपोर्ट करतात. शिवाजी महाराज
महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। हर 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 हर। महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं। छत्रपती महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे गुरुदैवत। ओम नमः शिवाय म्हटलं की मनाला शांती, मुक्ती व भक्ती मिळते। ओम नमः शिवाय म्हटलं की मनाला शांती, मुक्ती व भक्ती मिळते। आणि जय शिवराय म्हटलं की 100 वाघाची शक्ती मिळते, 100 वाघाची शक्ती मिळते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। शिवरायांचे 8वे शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षे भूमंडळ, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे सवती देणे कैसे असे। छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराज की। विजय कुशीतून स्वराज्याचे देखणे स्वप्न साकार झाले, विजय कुशीतून स्वराज्याचे स्वप्न साकार झाले। ती राजमाता जिजाऊ, ती राजमाता जिजाऊ आणि ज्या 20 टक्क्यांनी ते स्वप्न सत्यात उतरवले ते राजा शिवछत्रपती। धन्य तो पुत्र, धन्य ती जिजाऊ आणि धन्य ते शिवराज। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी। थोडक्यात आता आपल्याला सगळ्यांना मिळत आहे की आपलं मंडळ इकडे जवळपास 13 वर्षापासून एक सुंदर सामाजिक काम करत आहे। मला सांगताना खूप आनंद होत आहे की मागच्या रविवारी 24 मार्च दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्या रक्तदान शिबिरात 90 रक्तदात्यांनी रक्त देऊन आपलं कर्तव्य पूर्ण केलं, त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या। रक्तदान हे जीवदानच असतं। आपल्या कॉलनीतील 90 जणांनी रक्तदान केले, सर्वात श्रेष्ठ दान आहे। यानंतर एक सुंदर अशी मोहीम आम्ही आखली आहे। सगळ्यांना ज्ञात असेल की 31 मार्च हा जो येणारा रविवार आहे त्या दिवशी आपण केळव्याला एक किल्ले स्वच्छता मोहीम करणार आहोत। जर कोणाला इकडे यायचं असेल, किल्ले स्वच्छता मोहिमेत आपलं नाव सहभाग करायचं असेल तर मंचाच्या उजव्या हाताला श्री संदीप ठाकूर आहेत, त्यांच्याकडे आपलं नाव आणि मेंबर्सचे नावं द्यायचे। कारण सांगतो की जाण्यासाठी आपल्याला बसायचं, तिकडे आपल्याला एक अल्पहार देण्यात येईल। श्रमदान झाल्यावर सगळ्यामध्ये आपल्याला काही आणायचं नाही सोबत। एक छोटीशी लिस्ट आम्ही दिली आहे, ती तुम्ही फॉलो करायची आणि नक्कीच सगळ्यांनी या किल्ले स्वच्छता मोहिमेत सहभाग घ्यायचा आहे। खूप थोड्याशा जागा आता उरल्या। छत्रपती शिवाजी महाराज की। श्री देशमुख सर, आपल्या संस्कृतीला अनुसरून शुभ कार्यामध्ये नारळ वाढवणे, श्रीफळ वाढवणे आपण करत आहोत। श्री फडके सर,
आजचे विशेष निमंत्रित व संस्थेत आमचे मंडळाचे माजी अध्यक्ष श्री फडके सर, विनंती करतो स्नेस 3 and 4 श्री सूर्यप्रसाद सरांना यांनी नारळ वाढवायचं. शिवाजी महाराज की. महाराज बघतायत की तोफ कशी लागली जाते. छत्रपती शिवाजी महाराज की. महाराजा राजा शिवछत्रपती की. राजा शिवछत्रपती की. राजा शिवछत्रपती की. धन्यवाद. ही माझी ओवी गा माझ्या जिजा भवानीला. पहिला बघणार शिवजयंती खूप छान साजरी झाली. त्यानंतर भंडारा होता. आम्ही सगळेजण जेवत होतो. मेन ह्याच्यामध्ये 3-4 असे सांस्कृतिक खूप मोठे कार्यक्रम होते. ते व्हिडिओ उद्या येतील. खूप खास आहेत, खूप वेगळे आहेत. आवर्जून तेही व्हिडिओ पहा.